ती घेण्याची गोडी नाही, ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही. बुद्धी असून चालत नाही त्यास मन म्हणावे का? बुद्धी असून चालत नाही त्यास मन म्हणावे का? ओळखलाच का मला? मी सावित्री, सावित्री ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नाळगावच्या खंडोजी नेवासे पाटील यांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी माझा विवाह ज्योतिराव फुले माणसाशी झालं. पण हळूहळू मला काय लागली की ज्या माणसाशी माझं लग्न झाले ना ते सर्वसाधारण माणूस नव्हे, तर या जगाला ऊर्जा देणारे क्रांती सूर्यच आहे. त्यावेळी बाईला उर्मा ओलांडण्याची पद्धत नव्हती. बाईच्या जातीने कसं आपण बरं, आपलं घर बरं आणि आपल्या घरातली चूल. स्त्री पुरुष निश्चय अशा लय भेदभाव होता. या सर्वावर एकच उपाय होता, तो म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास एकच खोज होते ज्योतिरावांच्या मनात. असंच एकदा शिक्षणाचे प्रसार करण्यासाठी ते एका शाळेवर गेले होते आणि तिथल्या फरार नावाच्या ब्रिटिश त्यांना म्हणाले, मिस्टर फुले, तुम्हाला जर शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, एज्युकेटेड फॉर वुमेन फर्स्ट, बिकॉज इफ वुमेन एज्युकेटेड फॉर फुल हाऊस एज्युकेटेड. पण तुम्ही लोक वुमेनला घराच्या बाहेर सुद्धा पडू देत नाही. सो बॅड मिस्टर फुले, सो बॅड. आणि झालं ते आले माझ्या जवळ पाटी आणि पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. आणि सुरू झालं माझा अभ्यास. बेक बे, बेदून चार, वेलांटी, आकार, उकार, सारं मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि बघता बघता काव्य सुद्धा रचू लागले. आणि अशातच 1 जानेवारी, होय शनिवारी दिनांक 1 जानेवारी 1848 ला आम्ही सर्वजण मिळून पुण्यात भिडेवाड्यात आम्ही मुलींची पहिली शाळा काढली आणि मी पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका सुद्धा बनले. शेपट्ट्यासारखे जगलात तर काम तमाम होईल, शेपट्ट्यासारखे जगलात तर काम तमाम होईल, अंतर्भागासारखे जगलात तर नाम होईल, अंतर्भागासारखे जगलात तर नाम होईल. आणि सोबतच माझा धर्म बडाला म्हणून कोल्याचा शिर होते. अहो, एखाद्या सर्वसाधारण माणसाने जर शिक्षण घेतले तर कोणाचा धर्म बडाल हो? एवढा दखला तो असू शकतो का हो धर्म? धर्मासाठी माणूस आणि माणसासाठी धर्म असतो. शाळेत जाताना शेण टाकले मी सहन केले, वाटेत जाताना दगड टाकले मी सहन केले, शिवाय दिल्या थुकल्या तरी मी सहन केले. पण आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता. असंच एकदा मला एक वाटेत धटीकर माणूस घडतो आणि मला म्हणतो, ए तेवढे कुठे निघालीस? अगोदर आमच्या पोरीना बाईना शिकवणं बंद कर. तुला तुझी अब्रूक प्यारी आहे की शिक्षण? कदाचित त्यांना माहित नसावं की आम्ही पण ज्योतिराव परिवारांच्या पत्नी आहात. असंच एक हात उठवला आणि सनकन त्याच्या कानाखाली वाजवलं आणि सुनावलं, आता आला आहेस ना तर थोबाड फुटले आणि जर पुन्हा आलास ना तुझ्या रक्ताने धरती रंगवेन. स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची असो, ती अगोदर पासूनच अन्यायाची बळी ठरत आलेली आहे. अहो, अगोदर जर एखाद्या स्त्रीचा नवरा मेला तर ती सती व्हायची हो. आणि जर एखाद्या स्त्रीचा नवरा मेला तर यात तिचा काय दोष असतो? म्हणून आम्ही आवाज उठवला, इंग्रज सतीकडे मागणी केली आणि इंग्रजांनी सती प्रथा बंद केली. आणि विधवाबाई काशी यांच्या मुलाला हातात घेतलं आणि त्यांचं नाव ठेवलं यशवंता. त्याच्या धरूक पायानं आपल्या अंगण कसं भरून जायचं? त्याला वाढवलं, मोठं केलं, शिकवलं आणि डॉक्टर सुद्धा बनवलं. पण पुण्यात एकदा प्लेटची साठ साठवली होती. वाटेत गाटेत लोक पट मरू लागले होते. तेव्हा मी यशवंताला सांगितलं, यशवंता, आता आपल्या लोकांनी हॉस्पिटल उभारायला हवं. तेव्हा यशवंताला हॉस्पिटल सुद्धा उभारलं. तेव्हा रुग्णावर मी उपचार करत होते. पण प्लेट हा संसर्गजन्य होता. हा कधी ना कधी मला होणार होता, यशवंताला होणार होता. पण मुळी आम्ही जगलो समाजासाठीच ना. जर या समाजासाठी आम्हाला जर मरण पत्करलं तरी मरणात तुझं स्वागत आहे रे. मी सावित्री होऊन सावित्री बाई बनले. मी सावित्री बाई होऊन सावित्री माई बनले. आणि आमच्या बघता बघता 18 शाळा सुरू झाल्या. सती प्रथा, केशव प्रथा, बाल रूढ परंपरा यांच्यावर विरोध केला. पण मुळी आनंद होता की यांच्यामुळे आमच्या आईबाच्या शिकण्याचा. मुळीच म्हणे, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शुद्ध घातले. असं अनर्थ एका विद्येने केले, असं अनर्थ एका विद्येने केले. म्हणून मुलींना वाचवा, शिकवा आणि देशाची साक्षरता वाढवा. कारण जर एक मुलगा शिकला तर तो एकटा शहाणा होतो. कारण जर एक मुलगा शिकला तर तो एकटा शहाणा होतो. आणि जर घरातली एक मुलगी शिकली तर सगळ्या कुटुंबाला शिकवण देते. आणि जर घरातली एक मुलगी शिकली तर सगळ्या कुटुंबाला शिकवण देते. म्हणून मुलींना वाचवा, शिकवा आणि देशाची साक्षरता वाढवा. सगळ्यांना मनपूर्वक अभिवादन.